नमस्कार मैत्रिणींनो, सखी लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर हे बघा आज मी बनवलेला आहे इडलीच्या भांड्यामध्ये ढोकळा. तर मैत्रिणींनो असा आपला झक्कास असा हा ढोकळा तयार झालेला आहे. तर या ढोकळ्याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करते. त्याआधी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर मैत्रिणींनो ढोकळा म्हटलं की बऱ्याच मैत्रिणींना न जमणारी ही अशी रेसिपी असते. पण मैत्रिणींनो हा ढोकळा अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार झालेला आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा इनो किंवा कुठल्याही प्रकारचं वेगळं आपण असं काही टाकलेलं नाही. घरातल्याच वस्तूंनी आपण हा बनवलेला आहे. याच्यामध्ये दह्याचा देखील वापर केलेला नाहीये. तर मैत्रिणींनो त्यासाठी आपण आधी घेतला आहे 1 वाटी रवा. तर हा रवा जो आहे तर हा बारीक रवा आहे. तुम्हाला वाटलं तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो पण तुम्ही घेऊ शकता. तर असा हा मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत 1 वाटी बेसन पीठ. दोन्हींचे प्रमाण आपल्याला सारखेच घ्यायचे आहे. कमी जास्त करायचे नाही. आणि आता हे दोन्ही पण व्यवस्थित असे आपल्याला पाणी टाकून याचं छान असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी तुमच्या घरामध्ये जी रवी असते तिच्याने पण तुम्ही करू शकताय. तर अशा पद्धतीने आपल्याला हळू-हळू हे पीठ व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे. एकदम असं खूप पाणी त्यामध्ये ॲड करायचं नाहीये मैत्रिणींनो. तर हे असं व्यवस्थित आपल्याला यामध्ये गठोळे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि हे असं आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. आपण जेवढं हे पीठ हलवतो तेवढा आपला ढोकळा हा सॉफ्ट बनतो. तर त्यामध्ये थोडं-थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे बॅटर असं बनवून घ्यायचं आहे आणि मैत्रिणींनो हे बॅटर आपल्याला एक 10 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. तर बघा मी अशा पद्धतीने हे बॅटर बनवून घेतलेलं आहे. खूप असे काही वेगळ्या गोष्टींची आवश्यकता नाही आहे घरामध्ये जे अवेलेबल आहे आपल्याकडे. तेच वापरून आपण असा हा सुंदर असा हा ढोकळा बनवलेला आहे. तर मैत्रिणींनो यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत अर्धा लिंबू. तर यामध्ये आपण सायट्रिक ॲसिड वगैरे जे दुकानात भेटतं ते काही टाकणार नाही आहोत. घरामध्ये लिंबू सगळ्यांच्याच असतो. तर एक आपण अर्धा लिंबू हा यामध्ये टाकून घेणार आहोत. पण डायरेक्ट न टाकता आपण हे जी गाळणी असते आपली त्यातून टाकून घेणार आहोत. जेणेकरून या लिंबाच्या ज्या बिया आहेत त्या आपल्या पिठामध्ये येणार नाहीत. तर अशा पद्धतीने आपण हे गाळून असा हा लिंबू रस यामध्ये टाकलेला आहे. तर मैत्रिणींनो असं पद्धतीने हे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे. खूप जास्त वेळेची काही आवश्यकता नाहीये. आता लिंबू रस टाकल्यानंतर आपण हे बॅटर असं व्यवस्थित असं हलवून घेणार आहोत आणि त्यामध्ये ॲड करणार आहोत मीठ. तर मैत्रिणींनो यामध्ये थोडंसं ऑइल पण तुम्ही टाकू शकताय. तुम्हाला नाही वाटलं तुम्ही ते स्किप पण करू शकताय. चवीनुसार यामध्ये मी हे मीठ ॲड केलेलं आहे आणि आता परत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो प्रत्येक वेळेस मार्केटमधून ढोकळा आणून खाण्यापेक्षा घरी पण केलेल्या ढोकळ्याची टेस्ट ही खूप सुंदर लागते. आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत साखर. तर मैत्रिणींनो साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. मी यामध्ये ॲड करणार आहे 2 चमचे साखर. तर 1 वाटी रवा आणि 1 वाटी बेसन पिठासाठी मी घेतलेली आहे 2 चमचे साखर. तर यामध्ये साखर टाकल्यानंतर आपण एक किंचित अशी हळद टाकणार आहोत. हळद ही जास्त टाकायची नाही मैत्रिणींनो, नाहीतर आपला ढोकळा हा लाल कलरचा होऊन जातो नंतर. त्यामुळे एकदम थोडीशी अशी हळद टाकायची आहे. तुम्हाला वाटले तुम्ही ती स्किप पण करू शकत आहात. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला थोड्या वेळासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. बघा आपण असं हे व्यवस्थित मिश्रण मी आता हलवून घेतलेलं आहे. सगळे पदार्थ त्यामध्ये टाकलं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. आता मी ते मिश्रण बाजूला ठेवून चटणी बनवून घेणार आहे. त्यासाठी मी हिरवी मिरची, कोथिंबीर, डाळ्या आणि थोडासा लिंबू रस घेतलेला आहे मैत्रिणींनो. यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ आणि थोडीशी साखर. आता हे जी चटणी आहे यामध्ये आपण पाणी टाकून व्यवस्थित अशी वाटून घेणार आहोत. तर हे बघा ही चटणी आपली अशी तयार झाली आहे. आता थोड्या वेळासाठी मी हे
जे इडली पात्र आहे यामध्ये पाणी टाकून ते उकळवून गरम करून घेतलेलं आहे. आता आपण हे जे बॅटर बनवलेलं आहे, हे इडलीचं जे आपले प्लेट्स आहे, त्यामध्ये आपण हे टाकून घेणार आहोत. तोपर्यंत आपलं पाणी पण उकळत आहे मैत्रिणींनो. आणि यामध्ये मी आता टाकून घेतलेला आहे एक अर्धा चमचा खाण्याचा सोडा. आणि सोडा टाकल्यानंतर आपल्याला हे खूप असं हलवायचं नाही आहे मैत्रिणींनो. थोडंच असं हलवायचं आहे. हे बघा, आता मी ह्या प्लेट्सला ऑइल लावून घेतलेलं आहे. तेल लावल्यावर आपला ढोकळा हा खाली चिपकणार नाही. तर अशा पद्धतीने मी हा इडली सारखा दिसणारा ढोकळा बनवलेला आहे. हे बघा, मी यामध्ये सोडा ॲड केलेला आहे. खूप असा सोडा टाकायचा नाही आहे. एक अर्ध्या चमचाला पण कमी सोडा मी यामध्ये खाण्याचा जो सोडा असतो आपला तो टाकलेला आहे. यामध्ये मी कुठलाही इनो वगैरे टाकलेलं नाही किंवा दही पण टाकलेलं नाही मैत्रिणींनो. तर हे बघा, हे असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. सोडा टाकल्यानंतर आपल्याला एक थोडंसं ते हलवून घ्यायचं आहे आणि नंतर असं हे इडली पात्रामध्ये टाकून आपल्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. आणि याला खाली तेल लावल्यामुळे आपला ढोकळा चिपकणार नाही आहे. व्यवस्थित असा एकदम इझिली तो प्लेटपासून वेगळा होणार आहे. तर मैत्रिणींनो, हे बघा, असं मी हे जे पीठ आहे यामध्ये टाकून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने मी दुसऱ्या प्लेटमध्ये पण पीठ टाकून घेणार आहे मैत्रिणींनो. तोपर्यंत आपल्या पाण्याला उकळी येत आहे. उकळी आल्यानंतर आपला ढोकळा लवकर बनतो. खूप काय झालं याला? पाणी उकळलेलं असल्यामुळे एक आपलं लवकर रेसिपी ही बॉईल होत असते मैत्रिणींनो. तर हे बघा, पाणी ठेवलेलं होतं मी. आता त्यामध्ये मी ह्या प्लेट्स व्यवस्थित ठेवून देणार आहे आणि झाकण लावून एक 10 ते 15 मिनिटांसाठी आपण हे जे आहे इडलीचं पात्र ते असं गॅसवर ठेवून आपला ढोकळा हा व्यवस्थित असा शिजवून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, बघा, आपला ढोकळा असा टम्म असा फुगलेला आहे. हे बघा, मी चेक पण करून दाखवते आहे तुम्हाला. आपला ढोकळा हा व्यवस्थित असा शिजलेला आहे. तर मैत्रिणींनो, आता एका बाउलमध्ये मी आपण जे पाणी टाकणार आहोत ढोकळ्यावरती ते बनवून घेत आहे. त्यासाठी तेल, त्यामध्ये मोहरी, जिरे आणि थोडीशी हळद, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मैत्रिणींनो, तीळ पण आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे, ज्यामुळे आपली ढोकळ्याची टेस्ट ही अजून वाढते. तर यामध्ये आपण कोथिंबीर पण टाकून घेणार आहोत आणि आता हे सगळं टाकल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत. हळद पण टाकायची आहे मैत्रिणींनो, थोडीच हळद टाकायची. तुम्हाला वाटलं तुम्ही हळद स्किप पण करू शकता. काही मैत्रिणींचा ढोकळा हा लाल होऊन जातो हळद यूज केल्यानंतर. त्यामुळे ढोकळ्यात तुम्हाला हळद स्किप करायची असेल तर तुम्ही करू शकता. यामध्ये मी मीठ आणि साखर टाकून हे असं हे पाणी तयार करून घेतलेलं आहे. आता हे पाणी उकळल्यानंतर आपल्याला खूप उकळलेलं पाणी असं ढोकळ्यावर घालायचं नाहीये. त्यामुळे ढोकळा आपला असा सुटून जातो, मोकळा होतो. तर मैत्रिणींनो, हे बघा, आता आपला हा ढोकळा परफेक्ट असा एकदम झालेला आहे. हे बघा, मी तुम्हाला ढोकळा आता काढून दाखवते. तर हे बघा मैत्रिणींनो, किती सुंदर आणि टम्म असा फुगलेला आहे आपला ढोकळा. तर अशा पद्धतीने इडली पात्रामध्ये देखील ढोकळा एकदम सुंदर होतो. हे बघा, कुठेही खाली लागलेला नाहीये किंवा चिपकलेला नाहीये प्लेटला. एकदम असा पटकन आणि इझिली असा हा ढोकळा मोकळा होत आहे प्लेटपासून. हे बघा, तुम्ही बघू शकताय किती सुंदर असा आपला हा जाळीदार एकदम ढोकळा तयार झालेला आहे मैत्रिणींनो. तर मी असा हा ढोकळा सर्व यातून काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये. आता हे बघा, हे दुसऱ्या पण यातनं काढून घेतला आहे. आता एका ताटामध्ये मी हा ढोकळा काढून घेतलेला आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्या प्लेटवरतीच ते आपण जे पाणी बनवलेलं आहे ढोकळ्यात टाकण्यासाठी ते टाकू शकताय. पण मी हे बघा, आपला ढोकळा किती सुंदर असा तयार झालेला आहे कुठलाही इनो किंवा दह्याचा वापर न करता. बाय फ्रेंड्स.